कमी आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. यस राजू सर या. आणि पुढील मॅच या ठिकाणी काही वेळातच या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळेल. ऑनलाईनच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट या ठिकाणी होईल. आणि पुढील आवाज सन्माननीय श्री तुषार गवारे सर यांचा असेल. धन्यवाद सचिन सर. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, प्रेक्षकांचे, भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025च्या निमित्ताने सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील 5वी लढत साखळी फेरीतील पाहायला मिळते. एका बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला. राजू सर या. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जो तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर पहिल्या चेंडूला प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाज ऑन स्ट्राईक ऐश्वर्य खोपकर तयार. पहिला बॉल, डावाला सुरुवात. पहिलाच बॉल, पहिला पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती ऐश्वर्य खोपकरची ताकद. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावेने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. सुमित बोडके पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कट. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. बॅक टू बॅक 2 षटकार खेळले ऐश्वर्य खोपकरने. 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडूचा इशारा येतो. दबाव, दडपण, प्रेशर निर्माण झाले सुमित वरती. कारण ज्या प्रकारचा स्टार्ट ऐश्वर्य खोपकरने केलाय. सुमित पुन्हा तयार. यावेळेचा हा चेंडू पॉइंट मध्ये. एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. एका धावेची जोड मिळाली तर तिथे धावफलकाला आणि स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 13 धावा. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऐश्वर्य खोपकर आणि ओमकार मोहोळ या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस ओमकारने क्लास दाखवलाय. सुंदर स्ट्रोक, सुंदर प्रहार, चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. ओमच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती त्याने देखील चौकार खेळलाय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक कृष्णा चेंडूच्या खाली. तिथे विकेट आली. सुमित बोडके देखील सांगतोय तुम शेर हो. पहिली विकेट डाऊन. पहिला फलंदाज आता घरट्यामध्ये आराम करण्यासाठी पाठवून दिलाय. आणि आता त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो अमोल उभे. पूर्वीच्या सामन्यामध्ये जास्त काही मोठी खेळी अमोल करू शकला नव्हता, परंतु यावेळेस पता त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. यावेळेस पता त्याला थोडंसं मागे ठेवलं. पहिली विकेट डाऊन झाल्यानंतर मात्र त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. पाहायचं आता अमोल कशा प्रकारे खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये साकारेल. दुसऱ्या बाजूने सुमित कमबॅकच्या शोधात मात्र एक विकेट तर मिळवली, परंतु अजूनही एक चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये त्याचा बाकी आहे. आडव्या बॅटने क्रॉस द बॅट फटका खेळलाय.
नागेशच्या आखाडे आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचेल. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू स्टॉप केला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकी डेंजर ऐश्वर्या खोपकर, परंतु फेकी थोडीशी उशिरा झाली तिथे आधी मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा सुखरूप घेतल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. दोन्ही संघांचं पाहिलं तर लीग फेरीतील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. एका बाजूने हर्षी संघ आपण पाहतो यापूर्वी एक सामना खेळलेत. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. विजय रथावरती स्वार होत मात्र हा संघ या मैदानावरती लढतोय. परंतु दुसऱ्या बाजूने मोठा संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेत, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकण्याचं उद्दिष्ट घेऊन ते देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ते देखील ताकद दाखवतात. ऐश्वर्या खोपकर चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न त्याने केला. 2 षटकार त्याने ठोकले, परंतु त्यानंतर मात्र त्याचा साथीदार माघारी गेलाय. आता ऐश्वर्याच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी वाढताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्गवरती दुसऱ्या बाजूने नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतो तो प्रवीण साठे. बेस्ट ऑलराऊंडर मध्ये चर्चेत असणारे नाव प्रवीण साठे जो आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती येईल. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चला 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने होता. आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. संग्रामदादा चषकाला सलामी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत झालं, परंतु त्यानंतर अगदी समोरून दिशा वळवली प्रवीण साठेने. यावेळेस मात्र ऐश्वर्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. ऐश्वर्या खोपकर जर पाहिलं तर सातत्याने हा खेळाडू एक आक्रमक फलंदाज म्हणून चर्चेत राहतो. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळलाय. घुटना टेक और सिक्सर देख मिड विकेट मध्ये षटकार. एक चेंडू डॉट आला, परंतु त्यानंतर पुन्हा मोठं आक्रमण झालंय. 6 धावा आपण पाहतोय. संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड पुढे घेऊन जातील. 29 धावा ज्या धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रयत्न इथे सुरू आहेत, प्रयत्न करावे लागतील. जिंकण्यासाठी प्रयत्न फार महत्वाचे आहेत. यावेळेस खडे खडे चेंडू ऐश्वर्या खोपकर नावाचं वादळ त्या मैदानावरती आलंय जरूर, परंतु या वादळाला भिडण्याची ताकद ठेवतोय प्रवीण साठे. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळेल. 2 षटकार जो आले, परंतु पुन्हा त्या डॉट बॉल. 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. यावेळेस देखील चांगलं कमबॅक, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू प्रवीण साठेने चांगले हाताळलेत. षटकाची सांगता झाली आहे. पॉवर प्लेचा खेळ संपला आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये मोठ्या संघाने नक्कीच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे आपण पाहतोय 2 षटकामध्ये 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 16 धावा प्रवीण साठेने मात्र या षटकामध्ये खर्च केल्या. प्रवीण साठे देखील खर्चिक राहिला आहे. पहिल्या षटकामध्ये सुमित देखील खर्चिक राहिला होता, परंतु पहिलं यश त्याने मिळवलं, पहिली विकेट त्याने मिळवली. आता पॉवर प्लेचा खेळ संपला. क्षेत्ररक्षणाचं बंधन आता हटलं गेलंय. त्यामुळे तर पाहायचं कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार. ऐश्वर्या खोपकरची भूमिका देखील आता फार महत्वाची असेल. पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्याने मात्र पूर्णपणे आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर त्याचा खेळ देखील पाहणं महत्वाचं असतं, कारण एक संघातील हुकमाचा एक काय संघाचा मजबूत कणा म्हणून ऐश्वर्या खोपकरकडे पाहिलं जातं. त्याच्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी आहे. त्याला मात्र इथे जबाबदारीपूर्वक कामगिरी करावी लागेल. स्कोर कार्डवरती 35 धावा धावफलकावरती आहेत. जबाबदारी एकदा खांद्यावरती पडले की खांदे मजबूत होतात
आणि ते मजबूत झालेले खांदे आता इथे कशा प्रकारे संघाची जबाबदारी पुढे घेऊन जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 3 चा उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. वाईट बॉल जो पंचांनी कळवलाय. अनिल माळी सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग मध्ये महेश जाधव सर. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर वाईट बॉल अतिरिक्त अवंतरराव पुन्हा एकदा खर्च होते. कृष्णा कालेकर आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. परंतु पहिले 2 चेंडू टाकत असताना मात्र त्याची दिशा भरकटली आहे. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस होता. 20 मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आला चेंडूच्या खाली टिपला जाईल. दुसरा फलंदाज जाईल माघारी. दुसरी विकेट. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार भोळ हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यामुळे हा चेंडू धीम्या गतीचा होता. स्लोर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. आता इथे गती कमी आहे परंतु बुद्धीचा जास्त वापर करतोय कृष्णा. कारण प्रचंड वेगाने संघाचा धावफलक तिथे पुढे जाऊन पोहोचलाय. ते फक्त गती दाखवून चालणार नाही. कृष्णाला माहिती आहे बुद्धीचा वापर देखील करणं गरजेचं आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं आहे. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या पाटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पाठची आतली कडा. त्यानंतर मात्र इष्टरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू टॉट आलाय. पहिले 2 चेंडू टाकत असताना मात्र अतिरिक्त अवांतर धावा खर्च जरूर झाल्या. परंतु त्यानंतर आलेले विकेट. त्यानंतरचे 3 चेंडू जे मात्र आपण पाहिले कोणत्या प्रकारची धाव इथे 3 चेंडूवरती आलेली नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्विंग अँड मिस तिथे पाहायला मिळेल. पाठ वेगाने फिरवले परंतु चेंडू पडला. दिशा थोडीशी बदलली. पाठवरती चेंडू आलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ पाठचा आपण पाहतो चेंडू टॉट येताना पाहायला मिळतं. 37 धावेवरती संघाचं धावफलक मात्र जे स्थिर पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज कृष्णा चेंडूच्या खाली स्वतःच्या फॉलो मध्ये एक चांगला झेल आणि ओमकारची विकेट घेण्यामध्ये कृष्णाला यश. फलंदाज जाईल माघारी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी संपलंय. 3ऱ्या षटकामध्ये संघाचा लीडर संघनायक कृष्णा कालेकरला आपण पाहिलं. 2 धावा अवांतर धावेच्या साह्याने खर्च केल्या. त्या व्यतिरिक्त मात्र कोणतीही धाव त्याने खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. चला आरशी टीम थोडी घाई करायची आहे. तीन षटकांचा खेळ झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने ऐश्वर्य खोपकर एका मजबूत भिंतीसारखा उभा आहे परंतु दुसऱ्या बाजूने एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट मोठ्या संघाला मात्र थोडासा कमजोर करतायत. जर या सामन्यामध्ये चांगली पकड मिळवायची असेल मजबूत उभं राहायचं असेल तर दोन्ही बाजूने लढावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाहतोय आपण प्रवीण साठे आलाय पुन्हा एकदा. यावेळी शपलो जागा बनव स्ट्रोक खेळला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे एक चांगला झेल पाहायला मिळाला. नाईस स्कॉट. विकेट. निलेश खैरेला आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये चेंडूवरती ठेवलेली नजर. चांगलं नियंत्रण होतं तिथे. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल. मोठी विकेट आली ऐश्वर्य खोपकरच्या रूपाने. एक मोठा धक्का बसेल मोठा संघाला.
ऐश्वर्य खोपकरची आलेली विकेट या सामन्यातील दिशा बदलेल का आता? कारण जे ऐश्वर्य खोपकरने मात्र पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांना काट्यासारखा रुतला, ज्याने मात्र षटकारण चौकारांची आतिषबाजी केली, ज्याने मात्र प्रचंड भरधाव वेगाने धावफलकावरती धावा नोंदवल्या, एक मोठं धावफलक उभा करण्यासाठी ज्याने फार मोठे कष्ट घेतले, तो फलंदाज मात्र इथे आता बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अजय मोहोळ, परंतु अजयला पहिला चेंडू प्रवीणचा काहीच समजत नाहीये. वेगाने बॅट फिरवली परंतु चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाचा धावफलक मात्र तिथे स्थिर असेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट. 9 चेंडू झालेत, 9 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. कृष्णा ज्या वेळेस षटक टाकण्यासाठी आला त्यावेळेस 2 धावा त्याने खर्च केला, त्या देखील वाईटच्या माध्यमातून खर्च केल्या होत्या. 2 वाईट टाकले होते त्याने, परंतु त्यानंतर मात्र कोणतीही धाव नाही त्या 6 चेंडू मध्ये. आणि प्रवीण साठेचे देखील पहिले 3 चेंडू चांगले पाहायला मिळाले, कोणतीही धाव नाही, परंतु 4था चेंडू टाकत असताना दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय इथे धाव आली आहे. बऱ्याच काळानंतर मात्र संघाचा धावफलक वाढेल अवांतर धावेच्या मदतीने. धावफलकावरती 38 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. समोरून मात्र दिशा बदलली जाते, समोरून मात्र फलंदाजाच्या तिथे चेंडू वळवला जातोय. फलंदाज मात्र फक्त चेंडूला वारा घालण्याचं काम इथे साकारतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजांनी. प्रवीण साठेचं पाहिलं तर यापूर्वी फार महागडा ठरला होता, त्याने मात्र 16 धावा खर्च केल्या होत्या षटक क्रमांक 2 मध्ये, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये आला तो आणि आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्या. एक मोठी विकेट मिळवली. पुन्हा वाईट बॉल पाहायला मिळालाय. यावेळेस सफल झाले, परंतु तिथे झालाय सफल प्रवीण. क्लीन बॉल्ड, फलंदाज बाद. विकेट आली. 5वा फलंदाज बाद झाला. निम्मा संघ आता डगआउट मध्ये आराम करतोय. 5 फलंदाज मात्र माघारी गेलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा आपण पाहतोय जे मार्गस्थ आहे. आता या षटकातील अखेरचा चेंडू बाकी असेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश मोहोळ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक स्पर्धेच्या निमित्ताने ठेवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडला, दिशा बदलली, फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट. प्रवीण साठेने सुंदर गोलंदाजी केली. प्रवीण देखील वाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट. ज्या प्रकारे कृष्णाने षटक टाकलं 2 विकेट, 2 धावा खर्च केल्या, त्याच प्रकारची गोलंदाजी इथे केली प्रवीण साठेने. वाईटच्या मदतीने 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट. त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारची धाव नाही. चांगला कमबॅक झालाय 2 षटकांमध्ये. धावेंचा मात्र इथे ब्रेक लावला. धावेंचा तुटवडा पाहायला मिळेल. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. पहिले 2 षटकं जर पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण केलं होतं, टार्गेट केलं प्रथमतः सुमित बोडकेला. ऐश्वर्य खोपकरने प्रचंड मोठे तडाखे दिले, प्रचंड मोठे स्ट्रोक खेळले, षटकार चौकार आले मैदानाच्या चारही बाजूस. परंतु षटक क्रमांक 2 संपला तर पावरतेचा खेळ जसा झाला तसा मात्र हर्षित संघाने कमबॅक केलंय. तसं मात्र सामन्यामध्ये नियंत्रण मिळवलं. 4 धावा त्यानंतर खर्च केल्या, त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत 4 विकेट मिळवल्या. आता शेवटच्या 6 चेंडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील आणि ते शेवटच्या 6 चेंडूमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल पडवळ हा गोलंदाजी करण्यासाठी आता दाखल झालाय. समोर पाहायचंय सचिनला आता जबाबदारी घ्यावी लागेल, खांद्यावरती लढावा लागेल. इथे पहिलाच बॉल प्रयत्न होता त्याचा सचिनचा, परंतु तिथे वेग देखील चांगला पाहायला मिळाला राहुलचा. पाटाने बॉलचा संपर्क नाहीये. पाटला टाटा बाय बाय करत चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. तर डॉट बॉल जो पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. पॉवर प्लेच्या खेळानंतर मात्र डॉट बॉलची मालिका जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस मात्र सुंदर स्ट्रोक खेळला डीप कव्हर मध्ये बॅटच्या माध्यमातून. बराच वेळानंतर मात्र आलेला एक सुंदर चौकार, 4 धावा. चौदावा चेंडू होता. आतापर्यंत 13 चेंडू मध्ये बॅटच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची धाव आली नव्हती. 14वा चेंडू हा, त्यावरती मात्र बॅटच्या माध्यमातून इथे चौकार आलाय. 4 धावा नोंदवल्या गेल्यात. 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राहुल पुन्हा तयार.
त्यावेळेस पुन्हा एकदा मात्र जागा बनवत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक सोपा पात्र आपण पाहतोय तिथे आरामामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धपलक वाढेल धपलकावरती 44 धावा भयान शांतता पसरवली ऐश्वर्या खोपकरच्या विकेटने. ऐश्वर्या खोपकर चाललेली विकेट त्यानंतर मात्र धावींचा प्रचंड तुटवडा पाहायला मिळाला. धावींना मात्र संपूर्णपणे ब्रेक लावण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजांनी केला. धपलकाला कात्री लावली तिथे. इथे देखील बॅटची कडा पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट आली आहे फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये बाद. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. नेरे संघाचा संघनायक आणि पुनावळे संघाचा संघनायक टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित या ठिकाणी यायचंय. पुनावळे संघाचा संघनायक आणि नेरे संघाचा संघनायक. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता तिथे फलंदाजाचा अक्षय आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय परंतु तिथे तितकाचा संपर्क झाला नाही त्याला यश आलं नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव एक सिंगल जे मात्र धपलकावरती नोंदवली जाईल. 45 धावा धपलकावरती 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये अडवलं जाईल. थर्ड बॅट मध्ये चेंडू स्टॉप केलाय. एक सिंगल येते. पहिला डाव संपेल. पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या त्या 46 धावा 47 धावेंचं टार्गेट असेल. चला मोठा संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. नॅडशी संघ आपण देखील मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल. चला मोठा टीम त्वरित या मैदानाच्या आतमध्ये. नेरे संघाचा संघनायक आणि पुनावळे संघाचा संघनायक टॉस साठी या. नेरे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनावळे संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. पुनावळे संघाचा कॅप्टन टॉस साठी या. पुनावळे टीम विनंती कॅप्टन त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचंय. मोठा संघ आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला फलंदाज थोडी घाई करायची.
दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन ओम आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. दरम्यान आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुणदादा शेडगे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. चला सामना चालू करून घ्या. आघाडीचे दोन फलंदाज दाखल झालेत. प्रवीण साठे, निलेश खैरे हे दोन फलंदाज असतील. 30 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये जे असणार आहे. ओम आलाय पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती. त्याला सामना चालू करून घ्यायचा आहे. 1:22 झालेले आहेत. पहिला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकताय. इथून पुढच्या 20 मिनिटं गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावातील दुसऱ्या इनिंग मधली पहिली धाव आली. टॉस जिंकला. नेरे संघाने प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. निलेश खैरे ऑन स्ट्राईक. हा चेंडू सोडून दिला. उजबैष्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. मुख्य पंच मात्र तिथे कळवत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 29 चेंडू 45 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार. ऐश्वर्य खोपकरची पहिल्या डावामध्ये आलेली विकेट, त्यानंतर धावा कमी प्रमाणामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुढे तर दुसऱ्या डावामध्ये देखील लढावं लागेल. आता मात्र गोलंदाजाला तिथे आपला कस दाखवावा लागेल. गोलंदाजाला मात्र आता आपली ताकद दाखवावी लागेल. प्रथमतः बॅटिंग करताना तरी संघ बऱ्याचशा अडचणीला सामोरं गेला असला तो दुसऱ्या डावामध्ये त्या अडचणी आमच्या कौशल्यापेक्षा आमच्या ताकदीपेक्षा छोट्या आहेत इथे दाखवून द्यावं लागेल गोलंदाजाला. त्या प्रकारची लढत ते मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असेल. तर चेंडू आपण पाहतोय देरताव. त्यावेळेस देखील शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय दिशा भरकटले. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धाव जी पुन्हा एकदा खर्च होते. भारतीय जनता पार्टी बोळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 3 कॅमेऱ्याच्या साह्याने cricklife.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. यावेळीचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला. पुन्हा सर्कलच्या आतमध्ये बिडाऊनचं क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा व्हाईट, पुन्हा डॉट बॉल असं समीकरण आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 3 चेंडू झालेत, 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. रिव्हर्स 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 पुलचा प्रयत्न होता यावेळेस, परंतु यशस्वी झाला नाही. तिथे निलेश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडूला सामोरं जातो निलेश खैरे. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये 5वा सामना दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना. एका बाजूने हर्षी संघाने यापूर्वी एक सामना खेळलाय, सामन्यामध्ये विजय मिळवला त्या संघाने. परंतु दुसऱ्या बाजूने मुठा संघ यापूर्वीच्या सामन्यामध्ये पराभूत झालेत. हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर इथे सामना जिंकावा लागेल. तो सामना चांगल्या फरकाने देखील जिंकावा लागेल, कारण साखळी फेरीचा फॉर्मॅट, लीगचा फॉर्मॅट, त्यामध्ये मात्र रन रेटचा मात्र इथे फार महत्वाचा वाटा असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा चेंडू दीड धाव. चांगली सुरुवात करतोय ओम मोहोळ. 5 चेंडू टाकलेत, केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस फक्त दिशा दिली, उंची मिळाली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. ऐश्वर्य आला, टिपलाय जाईल. पहिली विकेट, पहिला फलंदाज तिथे बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी संपलंय. स्कोरकार्डवरती 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू बाकी आहे. 24 चेंडू मध्ये 44 धावा. 11 धाव्यांची सरासरी आता इथून पुढे शेवटच्या 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी फलंदाज राखायचे. चला थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज आता प्रवीणला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो कृष्णा कालेकर. 3 धावा पहिल्या षटकामध्ये ओमने खर्च केला. चांगली सुरुवात केली त्यांनी, कमी धावा
इथे जर रोखायचे असतील तर मात्र अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आता षटक क्रमांक 2 घेऊन ऐश्वर्य खोपकर हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. समोर प्रवीण साठे. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती मिड विकेट मध्ये प्रवीणचा हल्ला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती ऐश्वर्याचं स्वागत षटकाराने केलंय. ज्यावेळेस प्रवीण गोलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र ऐश्वर्याने त्याचं स्वागत षटकाराने केलं होतं. तर ऐश्वर्य गोलंदाजी करतोय आणि प्रवीणने स्वागत ते षटकाराने केलं. त्यानंतर मात्र पुन्हा एक सुंदर प्रहार. चेंडू सीमारेषे पार. षटकारा पाठपाठ येतोय चौकार. संघाचा धावफलक मात्र दुहेऱ्या अंकामध्ये आता प्रवेश करेल. धावफलक वाढेल तिथे 13 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. समीकरणामध्ये आता बदल होतोय. 22 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. तिथे मात्र मृत चेंडूचा इशारा. थोडंसं अडथळा मात्र आपण पाहतो चेंडू टाकण्यामध्ये. तिथे ऐश्वर्य खोपकरला आला. त्यानंतर नक्कीच तो थांबलाय. मृत चेंडूचा इशारा येतो. टेट बॉल. एका बाजूने आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी, तर त्यांच्या विरोधामध्ये श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब बोठा या दोन संघांमध्ये ही लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस भन्नाट वेग होता, परंतु या वेगाबरोबर दिशा पाहायला मिळाली नाही. दिशा भरकटली तिथे आणि आपण पाहतोय दिशा भरकटली तर वाईट बॉलचा कळवला जातोय. अतिरिक्त अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने वाढेल. 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. दुसरा डाव दुसऱ्या इनिंगचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऐश्वर्य खोपकर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये दोरफुल टॉस होता. सरळ पार्टनर स्ट्रोक खेळलाय. स्पीड ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. कमबॅकच्या शोधात आता ऐश्वर्य खोपकर. धावा त्याला मात्र इथे रोखायच्यात. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु राहिलेले चेंडू चांगले टाकणं हे मात्र ऐश्वर्याला फार गरजेचं आहे. अरे कमी धावसंख्या आपलं प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवली गेली. यावेळेस पुन्हा एकदा प्रवीण साठेच्या बॅटमधून चेंडू करतोय हवाई सफर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया युट्यूब स्टँड वरती कोणीही जाऊ नका. वरती जे कोणी चढले त्याला विनंती आपण त्वरित खाली या. जे कोणते त्या ठिकाणी प्रेक्षक असतील त्याला विनंती कृपया खाली यायचंय. लहान मुलाला विनंती कृपया आपण खाली उतरा. वरती कोणीही चढू नका. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू तिथे सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पण सांगून येईल. पुन्हा एकदा अतिरिक्त अवंतर मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 22 धावा. ऐश्वर्य खोपकर मात्र खर्चिक राहिला या षटकामध्ये. पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा त्यांनी बनवल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये जास्तीच्या धावा देखील तो खर्च करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकल्यात. 19 धावा त्यामध्ये त्याने खर्च केले. शेवटच्या अजून 20 चेंडू बाकी आहेत. 25 धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतिरिक्त अवंतर धावा खर्च करून चालणार नाही. त्यावेळेस एस्टांच्या मागे लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. पळतील धावा 4. चार धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतंय. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे नो बॉल. तो बॉल तर पंचांनी कळवलं, परंतु चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. रिव्ह्यूचा वापर केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. पंचांनी नो बॉल तर घोषित केला. खेळपट्टीच्या बाहेर पडला चेंडू
असं पंचांचे म्हणणे आहे, परंतु त्या बद्दल मात्र तिथे चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचाचा वापर इथे केला जाईल. फेअर डिलिव्हरी. वाईट बॉल. दिला होता का? 27 धाबा धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. ऐश्वर्य खोपकर पुन्हा तयार. फुल टॉस. बीड ऑफच्या डोक्यावरतून लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीणच्या पाठमधून शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. तब्बल 28 धावा ऐश्वर्य खोपकर मात्र या षटकामध्ये खर्च केल्या. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक मिळालं. 28 धावा खर्च झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकावरती धावा आहेत त्या 31. शेवटच्या 18 चेंडू 16 धाव्यांची अजूनही गरज. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. नेरे संघ आणि पुनावळे संघ दोन्ही टीम्सला विनंती आपण तयार राहा. जसा सामना संपेल तसा आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ झालाय. धावपलकावरती 31 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू आता बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 16 धावा. हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना कृष्णा आणि प्रवीण साठे ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन योगेश मोहोळ हा गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला स्पीडअप करा, सामना चालू करून घ्यायचा आहे. कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. वैयक्तिक पहिला चेंडू फेस करण्यासाठी आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं स्पीडअप करा. योगेश तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर रिव्हर्सफुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकारचं मैदानाच्या आतमध्ये येतोय. कृष्णाच्या पाठमधून आलेला एक सुंदर फटका पाहायला मिळाला. रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून खेळलेला स्ट्रोक. स्कोरकार्ड वाढेल. धावपलकावरती धावा त्या 35 धावा. 17 चेंडू बाकी आहेत. 12 धाव्यांची अजूनही गरज. विजयाचं पारडं मात्र आता बरंच झुकलं गेलं हर्षी संघाच्या बाजूने. ज्या प्रकारे मात्र प्रवीण साठेंनी खेळी केली, ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळले त्याने, ऐश्वर्य खोपकरवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे. जागा तर सोडली प्रवीण साठेने. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. कृष्णा डेंजर एंडला होता. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. तिथे फलंदाज बाद आहे की नाही आणि व्हाईट बॉल तिथे मात्र पंचांनी कळवलाय. कृष्णाने मात्र 3ऱ्या पंचांचा निर्णय येण्यापूर्वी जागा सोडली आहे. फलंदाज मात्र माघारी जाताना आता पाहायला मिळेल. कृष्णा कालेकर धावबाच्या स्वरूपामध्ये 2रा फलंदाज जाईल माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश आखाडे नवीन फलंदाज दाखल झालाय. 17 चेंडू अजूनही बाकी असतील आणि 17 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 11 धावा. प्रवीण साठे ऑन स्ट्राईक. बोलत असतं यावेळेस मात्र डीप कव्हर मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. येतोय चेंडूच्या खाली. टिपतोय तिथे जाईल. विकेट आली. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे होईल बाद.
सुरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो प्रणव. 36 धावा फलकावरती आहेत. 2 विकेट आल्यात. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय पुढे सरसवत पावलांचा वापर करत स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू पुन्हा डीप कव्हर मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचतोय. एका टप्प्यावरती चेंडू अडवला. अगदी सीमारेषेच्या जवळ मात्र चेंडू तिथे स्टॉप केला जाईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या ज्या घेतल्या जात आहेत. स्कोरकार्ड वाढलं जाईल. धापलकावरती 39 धावा. शेवटचे 15 चेंडू 8 धावा. अतिशय शांत गतीने मात्र हा सामना पुढे वाटचाल करतोय. यावेळेस अक्रॉस द पाठ फटका खेळलाय. चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर आला परंतु झेल तिथे होऊ शकत नाहीये. झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला आणि त्यावरती मात्र एक सिंगल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण केली जाईल. एक धाव इथे प्रणवला मात्र तिथे जीवनदान दिलं. प्रणवचा झेल मात्र तिथे सोडला क्षेत्ररक्षकाने मिड विकेट मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक नागेश. यावेळेस देखील उसळी घेणारा चेंडू होता. पाठवते चेंडू मिडल होत नाहीये. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येईल. 5 चेंडू आतापर्यंत झाले. 10 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावा बाकी आहेत आणि 13 चेंडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अगदी खेळपट्टीच्या मध्ये चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा फलंदाज तिथे मात्र बीट होईल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहतोय. षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 6 धावेंची गरज. चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचे. नेरे संघ आणि पुनावळे संघ. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन ओमकार गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल भन्नाट वेग होता. इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक धाव जी घेतली जाईल. स्कोरकडे एका धावेच्या पद्धतीने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. शेवटचे 11 चेंडू 5. विजयाचं पारड मात्र बरंच चुकलं गेलं हर्षी संघाच्या बाजूने. औपचारिकता आता मात्र सामन्यामध्ये शिल्लक राहिली. टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळून काढलाय. लोंदे कार्पेट खेळलेला स्ट्रोक. पुन्हा एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र तिथे कोणताही प्रयत्न नाही. केवळ एक धाव. केवळ एक सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धबलकावरती 43 धावा. स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर 1,11,111 रुपयांचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी जे ठेवलं गेले. मुळशी तालुका माजी सभापती सन्माननीय पांडुरंग भाऊ ओझरकर, त्याचप्रमाणे बोर राजगड मुळशीचे युवा नेते सन्माननीय सुरेश भाऊ हुलावळे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेले. द्वितीय क्रमांक 77,777 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय शिवाजीराव बुचडे पाटील यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी सचिव सन्माननीय नवनाथ भाऊ पारखी यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक स्पर्धेसाठी लाभला. दरम्यानचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि या चौकाराच्या पद्धतीने सामना जिंकलाय. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी संघाने
विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय प्रवीण साठे या खेळाडूच्या नावावरती. प्रवीण या मॅन ऑफ द मॅचचा किताब जो तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. मान्यवर शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देतोय. प्रवीण यायचं आहे. त्यानंतरचा सामना त्वरित आपण या ठिकाणी सुरू करणार. चला नेरे संघ त्वरित आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू मंचावरती यायचे विनंती आहे. लगेच नेरे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंपायर सर आपण त्वरित ग्राउंड मध्ये दाखल व्हायचंय. आघाडीचे 2 फलंदाज आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. यस विनंती असेल सन्माननीय अरुण शेठ जाधव आणि सन्माननीय माफ करा अरुण शेठ शेडगे आणि सन्माननीय गणेशजी जाधव सर आपणास विनंती असेल की पाठीमागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी प्रवीण साठे यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. लागलीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असतील नेरे क्रिकेट क्लब नेरे तर त्यांच्या विरुद्ध असतील श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे. एका बाजूला पुनावळे संघासाठी करो या मोरोची दुविधा परिस्थिती असेल तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ नेरे क्रिकेट क्लब संघ हा सामना जिंकून सेफ झोन मध्ये जाण्यासाठी उत्सुक असतील. टॉस का बॉस इथे ठरलेला आहे. नेरे क्रिकेट क्लब संघाचा संघनायक लागलीच आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. चला लागलीच आमच्या पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि दोन्ही टीमचे 12th मॅन कृपया समालोचक कक्षामध्ये या. यस नेरे संघाचे 12th नाही 12, 13, 14, 15 सगळे इकडे आहेत. फक्त पुनावळे संघांना विनंती आहे की तुमचा 12वा खेळाडू इकडे पाठवून द्या. लागलीच आपण पाहतो या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. या सामन्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्वच प्रेक्षक मान्यवर आयोजक सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. लागलीच आपण पाहतोय या सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय 2 नामांकित पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मिस्टर अनिल माळी आणि त्यांच्या समोर असतील सन्माननीय परदेशी सर तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील महेश जाधव सर. आपण पाहत आहे क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महारणसंग्राम संग्रामदादा चषक 2025 लखपती करणारी ही स्पर्धा प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,11,111 द्वितीय क्रमांकासाठी 77,777 तृतीय क्रमांकासाठी 55,555 आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 33,333 रुपये असणारी ही स्पर्धा. आपण पाहतोय 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचा संघनायक संघाचा कणा कॅप्टन सचिन गवळी आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतोय एक विस्फोटक घातक फलंदाज किरण बारसकर.
यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. डावाला होईल इथे सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय, लोअर फुल टॉस. राजू सक्करगी जमॅन स्ट्रायकर गोलंदाजच्या भूमिकेमध्ये सातत्याने तुम्ही आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल इथे आहे. धावांचा शुभारंभ होतोय. खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. सचिन आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुनवळे संघाकडून सलामीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला सामना जरूर पुनवळे संघाने इथे गमावलेला आहे, पण या मॅच मध्ये चांगल्या फरकाने इथे विजयश्री प्राप्त करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला पुढचा टप्पा इथे गाठता येणार नाहीये. यस, यावेळेस फटका सुरेख इनटू द गॅप. लॉंग ऑन ला चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं नामांकित डॉक्टर सन्माननीय मोहनजी जाधव साहेब या ठिकाणी शुभागमन होतंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जबरदस्त चौकार पहिल्या चेंडूवरती ऑन द मार्क. किरण बारसकर यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, विकेट किपर कडून झालेली चूक. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मतीने स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील त्या 6 धावा. दोन्ही संघासाठी पाहिलं तर अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगतोय. ओहो, इनसाइड एज, रुबी कट, पण तिथे आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे. शॉर्ट फाईन लेग अगदी आपण पाहतोय विकेट किपरच्या पाठीमागे तैनात केला गेलाय. निखिल जाधव सुरेखरित्या आपण पाहतोय चेंडूला अडवतायत. फेकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होते. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पण क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल. एका धावेचे जरूर या ठिकाणी नुकसान होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मतीने धावफलकावरती होणारी वाढ 7 धावा. आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 7 धावा बिनबाद पुनवळे संघाकडून धावफलकावरती बनवले गेलेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल, बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट केला इनटू द गॅप, पण तिथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पत्तीने चेंडूला अडवलंय, पण मला वाटतंय चुकीच्या इंडला इथे फेकी केली गेली आहे. जर थोडंसं आपण जर पाहिलं तर बॉलर इंडकडे जर फेकी केली गेली असती तर थोडासा चान्स क्रिएट झाला असता, पण तसं काही झालेलं इथं पाहायला मिळत नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी